छन्दमकलङ्कं गुणरत्नभूषणोदयम् सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। जल परम पूज्य चात्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। जल प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय। जल परम पूज्य आचार्य प्रवेक्षा सुंदर सागर जी महाराज की जय। जल परम पूज्य मम दीक्षा गुरु वत्सल सिंधु आचार्य सुयस सागर जी महाराज की जय। मार्गणा चालली होती संयम मार्गणा। त्या संयम मार्गणेमध्ये आपण पाहिलं तर संयम कशाला म्हणतात, काय काय सांगितलं होतं? वर्तांना धारण करणं, समितीचं पालन करणं, कषायांचा निग्रह करणं, दंडांचा त्याग करणं, मनोवचनाचा आणि इंद्रियांचा विजय मिळवणं, ह्याला संयम म्हणतात। आणि हा संयम त्याला अंतरनिमित्त काय आहे तर सांगितले की उदय, बादर संजुरणाचा उदय आणि सूक्ष्म लोकाचा उदय, उपशम मोहण्याचा उपशम आणि मोहण्याचा क्षय, 6व्या गुणस्थानापासून ते 14व्या गुणस्थानापर्यंत संयम आहे त्या ठिकाणी। तर त्यामध्ये ते निमित्त सांगितले। तर ओळीला आता आपण बघायचं की तिथं 467 नंबरची गाथा आहे, ते वाचून मग बादर संजलनुदये, बादर संजलनुदये, बादर संजमतियं कुपरिहारो, बादर संजमतियं कुपरिहारो, पमदिदरे सुमुदये, पमदिदरे सुमुदये, सुमो संजम गुणो होदी, सुमो संजम गुणो होदी, बादर संजलनुदये, बादर संजमतियं कुपरिहारो, पमदिदरे सुमुदये, सुमो संजम गुणो होदी। मागच्या गाथेमध्ये त्यांनी सामान्य सगळे हे सांगितले निमित्त। त्यातलं पहिलं सांगितलं होतं बादर संजीवनाचा उदय, हा संयमामध्ये तिथं निमित्त आहे। तर बादर संजीवन म्हणजे काय घ्यायचं तर कुठला पण एक बादर शब्द आहे तो सूक्ष्माच्या अपेक्षेतून आहे। पुढे 10व्या गुणस्थानामध्ये जो उदय आहे तो कसा आहे, सूक्ष्म लोभाचा उदय आहे। त्या अपेक्षेनं पूर्वीच्या कशाला काय म्हटलेलं आहे, बादर। म्हणजे आता तिथं तुम्हाला अजून ते शब्द गेलेले नाहीत किंवा नवीन शब्द आहेत म्हणा, स्पर्धक आणि कृष्टी। जो स्पर्धकगत कशांचा उदय आहे तो बादर आहे उदय, आणि जो कृष्टीला प्राप्त झालेला म्हणजे अत्यंत पुरुष त्याचा अनुभव झालेला आहे। 9व्या गुणस्थानामध्ये काय काम करतात माहितीये काय, सगळं कशाला कृष करायचं काम करतात। ते पहिला सगळं मोठे दगड ते हे करणारे काम करणारे काय करतात, मोठा दगड आणतात, त्याचे पहिल्यांदा मोठे मोठे खडे करतात, मग त्याचे पुन्हा छोटे छोटे दगड, पुन्हा त्याचे बारीक बारीक दगड असे फोडून फोडून ते काय करतात, त्या मोठ्या दगडाचा कृष करतात। पुन्हा काय आहे, मोठा आहे दगड, त्याला मग हे सगळं ज्या वेळेला मुलीरा ध्यानामध्ये लीन होतात, श्रेणीवर आरोहण करतात, त्यावेळेला हे सगळं कार्य आपोआप होते त्या ठिकाणी। तो जो मोहण्याचा उदय आहे त्याला पहिल्यांदा बादर म्हणजे स्पर्धक रूप आहे, त्याला अपूर्व स्पर्धक रूप करतात, मग त्याला पुन्हा बादर पुष्टी रूप करतात, मग त्याला पुन्हा सूक्ष्म पुष्टी रूप करतात। म्हणजे हा सगळा अनुभव त्याचा कृष करतात। अनुभवाला म्हणजे शक्तीला, जी कर्माची शक्ती आहे फल देण्याची, ती शक्ती कृष करणं म्हणजे कमी कमी करणं, त्याची ही सगळी नावं आहेत। मग तिथं ज्या वेळेला अत्यंत कृष होतं तर हे कशा आहे आणि लोभाची काय होते त्या ठिकाणी सूक्ष्म कृष्टी होते, आणि त्याचा उदय 10व्या गुणस्थानामध्ये येतो। त्याला पुढे गेलं तुम्हाला लक्षात येईल, आता लगेच सगळं लक्षात येणार नाही, परंतु तिथं बादर संज्वलन म्हणजे स्थूल संज्वलनाचा उदय
म्हणजे 6व्या 7व्या 8व्या आणि 9व्या गुणस्थानामध्ये जो कशांचा उदय आहे त्याला काय म्हटलेलं आहे बादर उदय. आणि त्या दिवशी तुम्हाला सांगता राहिलं होतं म्हणजे काल परवा दिवशी की क्षयोक्षमानं 6व्या आणि 7व्या गुणस्थानामध्ये कोणतं चारित्र्य आहे कोणता संयम आहे क्षयोक्षमिक भाव आहे. भले संजीवनाच्या उदयानं संयम होत असं म्हटलं परंतु उदय वास्तविक संयमाचा घात करणारच असतो. परंतु तिथं उदय म्हणजे काय लावायचा त्या ठिकाणी देशघाती स्पर्धकांचा उदय आहे. म्हणून तिथं क्षोभक्षम त्या दिवशी सांगतो म्हटलं होते तुम्हाला ते क्षोभ 6व्या 7व्या गुणस्थानातला जो संयम आहे तो कोणता भाय औदैक नाहीये. लोक चुकीचं काय ठेवायला लावतात की महाव्रत हा औदैक भाव आहे कशाच्या उदयानं होतो तर तो औदैक भाव नाहीये तो क्षौक्षमिक भाव आहे. म्हणजे मोहनीय कर्माच्या मध्ये दोन भेद आहेत दर्शन मोहनी आणि चारित्र मोहनी. ते चारित्र मोहनीयामध्ये पुन्हा कशा आणि न कशा असे दोन भाग आहेत ना. त्या कशामध्ये किती कशा आहेत 16 कशा आहेत. तर त्या 16 कशामध्ये 12 कशा जे आहेत ते कशा आहेत सर्व घाती आहेत आणि 4 संजीवन कशा आहेत देशघाती आहेत. मग क्षौक्षमाची व्याख्या समजायची असेल तर पहिल्यांदा हे समजून घ्यायला पाहिजे की देशघाती प्रकृतीमध्ये स्पर्धक 2 प्रकारचे असतात. म्हणजे थोडक्यात पहिल्यांदा हेच लक्षात घ्या की प्रकृती 2 प्रकारच्या आहेत देशघाती प्रकृती आणि कर्मकांमध्ये सुरुवातीच्या पहिल्या अध्यायामध्ये गटलं नाही. देशघाती प्रकृती किती आहे 26 आहे आणि सर्वघाती प्रकृती 21 आहे. मग देशघाती प्रकृती म्हणजे काय की जे पूर्ण रूपाने गुणाचा घात करत नाही आणि आंशिक रूपाने करतात आणि जे पूर्णपणे गुणाचा घात करतात त्याला सर्वघाती म्हटलेलं आहे. थोडं समजून घ्यायला लागेल तर शोषमाची व्याख्या चांगली लक्षात येईल. थोडस आज ह्याच्यावरच आपण हे करूया. प्रकृती देशघाती सर्वघाती आणि स्पर्धक देशघाती आणि सर्वघाती त्याच्यामध्ये काय अंतर आहे. ते देशघाती प्रकृतीमध्ये दोन्ही प्रकारचे स्पर्धक असतात दोन्ही स्पर्धक असतात आणि सर्वघाती प्रकृतीमध्ये फक्त सर्वघाती स्पर्धकच असतात. आता पहिल्यांदा एक थोडंसं घटूया. ज्ञानावरण हे देशघाती प्रकृती कोणते 4 ज्ञानावरण 3 दर्शनावरण मोहनीयाच्या 9 कशा आहे आणि 4 संजीवरण कशा आहे 9 कशा आहे आणि 4 संजीवरण कशा म्हणजे किती झाल्या 13 आणि एक सम्यक्त प्रकृती. हा पापडणे मोहनीयामध्ये 14 देशघाती 14 सर्वघाती. तर त्यातल्या 14 इथं घेते एकूण किंवा हे वेगळे वेगळे दिलं तर एक सम्यक्त प्रकृती एक दर्शन मोहनीय सम्यक्त प्रकृती आणि 13 संजीवरण आणि 9 कशा आहे 9 कशा ह्या 13 प्रकृती देशघाती आहे आणि 5 अंतर आहे. अशा 26 प्रकृती काय आहे देशघाती आणि सर्वघाती एक केवळ ज्ञानावरण दर्शनावरणाचे 6 केवळ दर्शनावरण आणि 5 निद्रा आणि मोहनीयाच्या 2 दर्शन मोहनीयाच्या 2 मिथ्यात्व आणि मिश्र आणि 12 कशा आहेत अनंतानुबंधी अप्रत्याख्यानावर आणि प्रत्याख्यानावर हे 12 कशा आहेत एकूण 21. एकूण 21 झाले. आता या सर्व घाती प्रकृती ज्या आहेत त्याचा क्षोभक्षम होत नाही याच्यामध्ये फक्त कारण याच्यामध्ये सर्व घाती स्पर्धकच असतात याच्यामध्ये देशघाती स्पर्धक असत नाही. प्रकृती आहे सर्वघाती तर त्याची शक्ती जी असणार ती कशी असणार सर्वघाती. म्हणजे कसं लावणार आता आपण सर्वघाती देशघाती जे आहे त्याचं नाव काय लता दारू अस्थिर शैल. पहिल्यांदा हे पुसून टाकते म्हणजे जरा काढायला आकृती हे इकडं समजलं का. हे देशघाती प्रकृती ज्ञानावरण 4 दर्शनावरण 3 सम्यक्त्व
हे संजीवलन नोकश आणि 5 अंतर. तर ह्या देशघाती प्रकृतीमध्ये सर्वघाती आणि देशघाती संयुक्त सोडायच्यामध्ये देशघाती स्पर्धकच असणार. तर ही देशघाती प्रकृती पण आणि याचे स्पर्धक सगळे देशघाती म्हणजे लता आणि धातू. आता पहिला देशघाती सर्वघातीचा स्पर्धकाचा पण बंटवारा करून जे लक्षात येईल. आणि हे 4 ज्ञानावरण 3 दर्शनावरण याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे स्पर्धक आहेत, देशघाती पण आणि सर्वघाती पण. 13 संजीवरण नवनोकशामध्ये पण दोन्ही स्पर्धक आहेत आणि 5 अंतरामध्ये पण. जे देशघाती प्रकृतीमध्ये स्पर्धक म्हणजे जे अनुभाग शक्ती आहे ती दोन्ही प्रकारची असते. देशघाती प्रकृती म्हणजे देशघाती स्पर्धक असतात असं नाही. म्हणून याचा क्षोभक्षम घटित होतो. क्षोभक्षमाचे आपण ज्याला भेद करतो की 4 ज्ञान 3 दर्शन हे सगळे क्षोभक्षमिक भाव आहेत. जर क्षोभक्षमाला ते उत्पन्न होणार आहेत. सम्यक्त्व पण क्षोभक्षमिक सम्यक्त्व, चारित्र्य क्षोभक्षमिक चारित्र्य आणि 5 दान लब्धी जे आहे ते क्षोभक्षमिक 5 लब्धी. हे सगळे क्षोभक्षमिक भाव मध्ये जे भेद येतात. परंतु ह्याचा केवळ क्षोभक्षम असणार नाही. त्या प्रकृतींचा क्षोभक्षमिक भाव असणार नाही. आता ह्याच्यामध्ये समजून घ्या आपण देशघाती स्पर्धक आणि सर्वघाती स्पर्धक. तर हे घाती कर्मामध्ये हे कर्म हे असं स्थितीमध्ये स्थित आहे सत्ता त्याची कर्माची. म्हणजे हे निषेक आहे. हा पहिला निषेक, दुसरा निषेक, तिसरा निषेक, चौथा निषेक. त्या क्रमाक्रमाने ते उदयाला येणार. या स्थितीच्या अपेक्षणाची रचना आहे. परंतु इथं प्रत्येक जो निषेक आहे यामध्ये आता आपण कुठला एक प्रकृती घेऊया. मोहनीतले संजीवलन घ्या किंवा ज्ञानावरण मधली ज्ञानावरण कुठले पण घ्या. तर हे संजीवलनाचा एक क्रोध संजीवलन क्रोध प्रत्येक जितके कर्म आहे ते सगळ्याची निषेक रचना आहे प्रत्येक कर्माची. तर त्यामध्ये संजीवलन कशा आहे समजा क्रोध आहे. तर हे त्याचे निषेक आहेत. म्हणजे हे एवढे परमाणु आता हे तर ह्या समयात उदयाला येणार, दुसऱ्या समयात एवढे उदयाला येणार, तिसऱ्या समयात एवढे, असं हे सगळे त्याची स्थितीची रचना होते. जेवढी स्थिती असते ना बांधलेल्या कर्माची तेवढ्या समयामध्ये ही निषेक रचना होते. म्हणजे एवढे त्या त्या समयात ते कर्म परमाणु उदयाला येणार हे निश्चित होत आहे. मग ह्या निषेकामध्ये जे परमाणु आहेत त्याच्यामध्ये 2 प्रकारचे स्पर्धक असतात. प्रत्येक निषेकामध्ये 2 प्रकारचे स्पर्धक, कोणते? देशघाती आणि सर्वघाती. मग त्याच्यामध्ये ह्याची रचना जी आहे अनुभागाच्या अपेक्षेने, स्थितीच्या अपेक्षणाची रचना झाली. अनुभागाच्या अपेक्षेने तर ह्या एका निषेकाचीच पुन्हा काय होणार इथं गुणहानी होणार ह्याच्या स्पर्धकाच्या अपेक्षेने. मग ह्या निषेकामध्ये जे परमाणु आहेत त्यातले काही परमाणूंची शक्ती अत्यंत कमी असते, त्याला हित स्थापन केले. त्यातले पुन्हा काही परमाणु असतील त्याची शक्ती ह्याच्यापेक्षा थोडी अधिक असते. ती दुसरी वर्गणा झाली. ही पहिली वर्गणा, ही दुसरी वर्गणा. अत्यंत सगळ्यात जगन्य अव्याप्रतीचे त्याच्यामध्ये असतील त्याला काय म्हणणार आपण? जगन्य वर्गणा. सगळ्यात जगन्य स्पर्धकाची जगन्य वर्गणा. आपण हे शिकतो का प्रवेशिकेमध्ये? प्रत्येक समान अविभाग प्रतिच्छेदाला धारण करणाऱ्या प्रत्येक परमाणूला वर्ग म्हणतात आणि वर्गाच्या समूहाला वर्गणा म्हणतात. मग ह्या एक निषेक घ्यायचा आणि ह्या एक निषेकामध्ये सगळ्यात कमी ज्या परमाणूची शक्ती आहे, समान सगळ्यांची ज्याची शक्ती आहे, अशा परमाणूचा एक ग्रुप घेतला आणि तो इथे ठेवला. म्हणजे आता आपण उदाहरणामध्ये घेतो नाही तर 9 शक्ती आहे, ज्याच्यामध्ये 9 शक्ती आहे असे सगळे परमाणु एकत्र केले आणि त्याला स्थापन केले आपण. तर ही झाली पहिली वर्गणा, प्रथम वर्गणा. नंतर ह्याच्यापेक्षा एकच अविभाग प्रतिच्छेद ज्याच्यामध्ये जास्त आहे अशा परमाणूंचा ग्रुप केला, त्याला काय म्हटलं? ही दुसरी वर्गणा. ह्याच्यामध्ये जास्त परमाणु असणार, ह्याच्यामध्ये कमी परमाणु असणार, म्हणून त्याची रचना अशी हे स्थितीच्या अपेक्षेने आपण कमी कमी परमाणु अशी उदयाला येतात असं रचना केली.
आणि अनुभागाच्या अपेक्षेने याच्यामध्ये जास्त परमाणु आहेत, परंतु अविभाग प्रतिच्छेद कमी आहेत. पुढची जी वर्गणा आहे त्याच्यामध्ये अविभाग प्रतिच्छेद एक अधिक आहे, परंतु त्याला धारण करणारे परमाणु कमी आहेत. त्याच्या पुढे पुन्हा ह्याच्यातलेच आपण निवडा लागलो त्या निषेकामधलेच, त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा एक अधिक अविभाग प्रतिच्छेद ज्याच्यामध्ये आहे ती तिसरी वर्गणा स्थापन केली. तर अशा प्रकारे ह्या अनंत वर्गणा होतात. एक एक अविभाग प्रतिच्छेद ज्याच्यामध्ये अधिक आहे, आणि अशी एक एक अविभाग प्रतिच्छेद होणं बंद झालं तिथं हाय ह्या एवढ्या वर्गणा त्यांचा समूह, त्याला काय म्हटलं, स्पर्धक म्हटलं. त्याचं नाव काय, स्पर्धक. वर्गणांच्या समूहाला स्पर्धक म्हणतात. ह्याच निषेकातला हा पहिला स्पर्धक झाला. पुन्हा ह्याच्यापेक्षा मग आता दुसरा स्पर्धक येईल. तर ह्या पहिल्या स्पर्धकातली जी पहिली वर्गणा आहे ह्याच्यापेक्षा दुप्पट अविभाग प्रतिच्छेदाला धारण करणारे ह्यातलेच परमाणु दुप्पट अविभाग प्रतिच्छेदाला धारण करतात, त्याचा हा ग्रुप घेतला, त्या वर्गांचा समूह, ती वर्गणा झाली. परमाणु कमी होते. हा, परमाणु हे सगळे कमी कमीच होत जाणार पुढे पुढे, आणि स्पर्धक वाढत जाते, शक्ती वाढत जाते, शक्ती अंश वाढत जाणार. आणि त्या स्पर्धकामध्ये हा दुसरा स्पर्धक आला तिथं चे प्रमाण हे कमी होत जाणार परमाणु, आणि ह्यातली शक्ती मात्र दुसरा स्पर्धक आहे तर पहिल्या स्पर्धकापेक्षा दुप्पट शक्ती झाली. आणि इथं जे मध्ये अंतर असणार हे शेवटचा जो पहिल्या स्पर्धकाचा शेवटचा जो वर्गण असेल, नाही त्याच्यापेक्षा दुप्पट नाही, ह्याच्यापेक्षा दुप्पट असणार पहिल्या वर्गणीपेक्षा. आणि ह्या दोघांच्या मध्ये आता जसं उदाहरण घेतलं नाही तर हे जे पहिल्याचे 9 मांडले, दुसऱ्या वर्गणीमध्ये 10 शक्ती मांडली, तिसऱ्यामध्ये 11 मांडली, चौथ्यामध्ये 12 मांडली. आता ह्या 4 वर्गणा घेतल्या आपण, 4 वर्गणांचा एक स्पर्धक घेतला, 9, 10, 11, 12. 12 झाले. मग आता इथं दुसरा येईल काय, एकदम 16 येणार. 9 दुने 18 म्हटलं असेल तर 16 होतं, 9 दुने 18 म्हणणार. तर 9, 10, 11, 12 झाले. तर 13 ते 17 मध्ये जे अविभाव प्रतिच्छेद आहेत त्याला धारण करणारा परमाणु याच्यामध्ये असणारच नाही, त्याचा अंतर असणार तेवढं, म्हणजे त्या शक्तीला धारण करणारे परमाणु कोणी असणार नाही. कारण का स्पर्धक जे आहेत ते कमी आहेत ना, आणि हे जे अविभाव प्रतिच्छेद खूप आहेत, हे ज्याला दुप्पट होईल हे जीवराशीपेक्षा अनंतपट ह्याच्यामध्ये अविभाग प्रतिच्छेद दुप्पट झाले. हा शक्ती अंशाचे दुप्पट झाले. आणि परमाणु तेवढे नाही येत ना याच्यामध्ये, की सगळ्या मधल्या पण वर्गणा होतील एवढे, वर्गणामधल्या परमाणु कमी झाले. हा, परमाणु कमी झाले. म्हणजे इथं अंतर असतात प्रत्येक स्पर्धकाच्या मध्ये, ते कळलं. हा, हे फक्त एका स्पर्धक म्हणजे हे स्पर्धक जे असतील ना एक अनंत व भागच असतील, आणि अनंत भूभाग अंतर आहे. अनंत व भागच ते स्पर्धक आहे, अनंत भूभाग अंतर आहे. कारण का त्याच्यामध्ये जगण्य जे स्पर्धक आहे त्यातली जगण्य वर्गण आहे, त्याच्यामध्ये जे अविभाग प्रतिच्छेद आहे ते जीवराशी म्हणून अनंतपट आहे, आणि जीवराशी म्हणून अनंतपट आहे. पण ह्याचे दुप्पट केले आपण, जीवराशी म्हणून अनंतपटचे दुप्पट झाले. मग एक अधिकच आहे अविभाग प्रतिच्छेद. मग हे किती आहेत, फक्त वर्गणा एका ह्याच्या पण स्पर्धक ह्याच्यामध्ये पण अनंत व भाग आहेत त्या, म्हणजे खूप कमी आहेत वर्गणा, आणि जीवराशीपेक्षा अनंतपट म्हणजे खूप मोठी संख्या, आणि त्याचं आपण दुप्पट करू त्याला अंतर पुष्कळ येणार तिथं. कारण का आपल्याकडे परमाणु निषेकच किती आहेत, अभाव राशीचे अनंतपट आणि सिद्ध राशीचा अनंत व भाग आहे. जसं 2 कुलकर्ण्यांच्या मधलं अंतर्गाळ आहे, आणि इथं जीवराशीच्या अनंतपटाचं दुप्पट केलं तर इथंच परमाणु आपले सगळे संपून जातील. मग त्याला मधल्या याला धारण करणार कुठे परमाणु राहणारच नाही. एक अविभाव प्रतिच्छेदानं अधिक सगळ्या वर्गणा जर असतील तर इथेच परमाणु आपले संपून जातील. परंतु असे अनंत स्पर्धक आहेत त्याच्यामध्ये, जे एका निषेकामध्ये स्पर्धक किती आहेत, अनंत आहेत. प्रत्येक निषेकामध्ये अशा अनंत स्पर्धकाची रचना, जेवढे स्पर्धक आहेत त्याची ही रचना म्हणजे याला म्हणतात अनुभागाच्या अपेक्षेने आडवी रचना. ही अनुभागाची रचना स्थितीच्या हिशोबाने, आणि ही अनुभागाची, हे स्थितीचे नाना गुणाने होणार, आणि इथं एका निषेकाची अनुभागाच्या अपेक्षेने ही नाना गुणाने होणार सगळं.
म्हणजे ते स्पर्धक वर्ग वर्गणा स्पर्धक हे शब्द अनुभागाच्या अपेक्षेने हे स्थितीच्या अपेक्षेने नाही. वर्ग वर्गणा स्पर्धक आणि हे याची गुणाने अनुभागाची गुणाने याचा अनंत प्रमाण आहे आणि याचा असंख्यात प्रमाण आहे. स्थिती असंख्यातामध्ये आणि अनुभाग जो आहे तो अनंतामध्ये. हा, अनुभागाची हानी म्हणजे अनुभाग इथं वाढत चाललेला आहे परंतु परमाणूंची हानी होत चालली. शक्ती अंश वाढत चाललेला आहे. वाढत चाललेला आहे. परंतु म्हणजे हे किती होणार अनंत प्रत्येक स्पर्धकामध्ये अनंत वर्गणा आणि एका गुणहानीमध्ये अनंत स्पर्धक पुन्हा गुणहानी पण किती होणार अनंत होणार. अनुभागाच्या गुणहानी पण अनंत होणार. तर अशा प्रकारे हे म्हणजे सांगायचा उद्देश काय की ही अशी स्पर्धक रचना एका निषेकाची होणार तर हे वेगवेगळे स्पर्धक होणार समजा अनंत स्पर्धक. तर ह्या स्पर्धकापैकीच पहिले कमी शक्तीवाले जे स्पर्धक आहेत त्याचं नाव काय आहे लता. लता आहे. दिसत नाही ते डबा काढून टाकत समोरचा मध्ये अडकायचं. आणि त्याच्या मग पुढं ह्याच्यापेक्षा अधिक अविभाग प्रतिच्छेदवाले जे स्पर्धक आहेत त्यांचं नाव अनंत स्पर्धक. या प्रत्येकामध्ये अनंत स्पर्धक येतात. त्याचं नाव काय आहे दारू. त्याच्या पुढच्या अनंत स्पर्धकांचं नाव आहे अस्थि. त्याच्या पुढच्या अनंत स्पर्धकांचं नाव आहे शैल. ते दगडाप्रमाणे. हा, लता अत्यंत वेग कशी असते त्याची शक्ती कमी असते. त्याच्यापेक्षा लाकडाची शक्ती अधिक. त्याच्यापेक्षा हाडाची शक्ती जास्त. त्याच्यापेक्षा दगडाची शक्ती जास्त असते. म्हणून त्या शक्ती ही पुढे अधिक आहे ना शक्ती पण वाढत गेलेली आहे. नाही सांगते की ते आता पहिले चतुस्थानी सांगायला अशी आहे रचना. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा सर्वघाती देशघाती भेद करूया मग नंतर ते. आता हे लतारूप जेवढे स्पर्धक असणार आणि हे दारूचे जेवढे आनंद स्पर्धक आहेत त्यातला एक अनंतवा भाग एवढे स्पर्धक ह्याचं नाव आहे देशघाती स्पर्धक. याचं नाव काय आहे देशघाती स्पर्धक. आणि हे दारूचा बहुभाग आणि अस्थि आणि शैल रूप आहेत ह्याचं नाव काय आहे सर्वघात. दिसत नाही कवर लिहू का खाली झाले थोडं. सर्वघाती स्पर्धक. आता ज्या वेळेला क्षोभक्षम होतो त्यावेळेला काय होतंय तर हे जे सर्वघाती स्पर्धक आहे दारू ही जी शक्ती आहे दारूचा बहुभाग रूप अस्थि रूप आणि शैल हे सगळे शक्तिरूप जे परमाणू आहेत त्या समयामध्ये काय होणार हे सगळे हे परमाणू ह्या लता आणि दारूचा एक भाग शक्ती रूप होणार. त्याची शक्ती कमी होणार म्हणजे परिणाम संक्रमण होणार. त्याचं स्टिबुक संक्रमण म्हणतात त्याला. सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय म्हणजे आता हे चारी पण उदयाला येणार होते परंतु काय झालं त्या ठिकाणी त्या जीवाला जेवढा क्षोभ होईल तेवढ्याच लावायचं. ज्या ज्ञानावर कर्माचा किंवा ज्या संजीवनाचा वगैरे क्षोभ होईल तर तेवढ्या परमाणूंचं काय होणार ही शक्ती राहणार नाही. कुठली दारूचा बहुभाग असते आणि शैल जे सर्वघाती स्पर्धक आहे ह्या रूपाने उदयाला न येता उदयाला येणारच परंतु ह्या शक्ती रूपाने येणार होते परंतु ती कमी शक्ती होऊन हे लता आणि दारू सारख्यांची शक्ती म्हणजे त्याला आकर्षण म्हणतो ना आपण तसं त्याचं त्या अनुभागाचं आकर्षण म्हणायचं. अनुभाग कमी होणार आकर्षण होणार म्हणजे त्याला स्टिबुक संक्रमण हे नाव दिलेलं आहे. ते सर्वघाती देशघाती स्पर्धक रूप होऊन उदयाला येणार. म्हणून तिथे काय म्हणतात सर्वघाती स्पर्धकांचा उदयाचा अभाव हाच झाला त्याचा क्षय. आणि त्या सर्वघाती स्पर्धकांचा जे आता हितले जे होते ते तर आता ह्याच्या रूप झाले लता आणि दारूचाही भाग रूप झाले परंतु उदयावलीच्या वरचे जे निषेक आहेत त्यांची उदीर्णा होऊन तेही तर आले की उदयाला येऊ शकतात. पुन्हा ते जर उदयाला आले सर्वघाती स्पर्धक वरचे तिथं उदीर्णा होऊन तर पुन्हा आपल्याला क्षोभ होणार नाही. म्हणून काय व्हायला पाहिजे ते तिथं सदवस्थ जसे त्या ठिकाणी आहेत त्याच अनुभव रूपाने तिथं राहणार त्याला म्हणतात सदवस्थारूप उपशम. आता हे सर्वघाती स्पर्धक ह्या निषेकातलं म्हटलं तसं ह्या निषेकात सगळ्या निषेकामध्ये हे सर्वघाती स्पर्धक आहेत तिथं. प्रत्येक निषेकामध्ये सर्वघाती स्पर्धक आहे सगळ्या शेवटच्या निषेकापर्यंत. मग ह्याचं जर उदीर्णा होऊन हे इथून खाली आले समजा इथं
तर त्यांचा पण उदय आला की क्षोभशम होणार नाही, म्हणून त्यांना तिथंच थांबवायचं. सद्वस्तार उपशम, त्याला येऊ द्यायचं नाही, खाली उदीर्णा होऊ द्यायची नाही. म्हणजे आपण काय ते आपण जाणत नाही, ते आपोआप होतं ऑटोमॅटिक कर्मामध्ये. ही भाषा आहे बोलायची व्यवहाराची की त्याला थांबवायचं तिथे म्हणून. तर म्हणजे हे उदयाला येत नाही, उदीर्णा म्हणून उदयाला येत नाही, म्हणून त्याला काय म्हणतात सदवस्था. म्हणजे जसं सत्तेमध्ये आहेत तसेच तिथं राहणं, त्याला काय म्हणतात, त्याला उपशम. सद्वस्तारूप उपशम. कोणाचं झालं, जे भविष्य काळामध्ये उदयाला येणार आहेत त्या परमाणूंचा काय झाला, सद्वस्तारूप उपशम झाला. सर्व खातीच्याच, हा देश सर्व खातीच्याच इथं जे उदयाला येणार होते वर्तमान काळामध्ये त्यांच्या तर काय झालं, देशघाती स्पर्धक रूप परिणाम होऊन उदयाचा अभाव झाला, तोच त्याचा क्षय झाला. आणि हे जे भविष्य काळामध्ये जे निषेध आहेत त्यांच्यामध्ये जे सर्वघाती स्पर्धक आहेत ते उदीर्ण होऊन आले असते, परंतु त्यांचा काय झाला, सद्वस्तारूप उपशम. म्हणजे ते तसेच राहणार, उदीर्ण होणार नाही. आणि आता इथे जे लता आणि दारचा एक भागरूप देशघाती स्पर्धक आहे त्याचा उदय चालू आहे, ज्याचा उदय आहे. अशी ज्यावेळेला कर्माची अवस्था होते त्यावेळेला तेवढा तो क्षोभशमी भाव प्रकट होतो. पूर्णच्या पूर्ण परमाणू होतात असं नाही. आता जसं वेगवेगळ्या कर्मामध्ये वेगवेगळं, जसं ज्ञानावन कर्म आहे. आता जेवढा आपल्याला ज्ञानावन कर्माचा क्षोभशम झाला तेवढ्या सर्व जाती स्पर्धकांचा काय झाला, उदयाचा अभाव झाला. बाकी जेवढं ज्ञान नाही आपल्याला त्याच्या सर्व जाती स्पर्धकांचा उदय चालू आहे, त्या निमित्तानं औदैक भाव चालू आहे. त्यालाच काय म्हटलं, औदैक भाव म्हटलं. आणि जेवढ्या सर्व जाती स्पर्धकांच्या उदयाचा अभाव झाला आणि जेवढे सर्व जातीवर स्पर्धकांचा सद्वस्तारूप उपशम झाला आणि त्याच्या देशघाती स्पर्धकांचा उदय येतो, तर त्याला काय म्हटलेलं आहे, क्षोभशम म्हटलेलं आहे. आणि हा कर्माचा, हे कर्मामध्ये परिणाम होते आणि त्यावेळेस जीवामध्ये जो भाव होतो त्याला काय म्हणणार, क्षोभशमी भाव. मग ज्यावेळेला हे आता ही परिस्थिती सांगितली, आता आपल्याला मोहनियामध्ये लावायचं, इथं संयमामध्ये लावायचं क्षोभशमी भाव. तर कसा लावणार त्या ठिकाणी, तर जे हे आहेत 12 कशा आहेत, सर्वघाती प्रकृती आहे, त्या सर्वघाती प्रकृतीमध्ये हे लता आणि दारूचा एक भाग स्पर्धक असतच नाही. इथून सुरू होतात, त्याचं स्टार्टिंग इथून सुरू होते. दारूच्या भूभागापासून त्याची स्टार्टिंग सुरू होते आणि आस्की आणि क्षय ग्रुप असते. म्हणून त्याच्यामध्ये देशघाती स्पर्धकाचा उदय होतच नाही, त्याच्यामध्ये देशघाती स्पर्धकच नसतात. म्हणजे 12 कशा आहेत, हा ते ते 12 कशाचा तर 6व्या गुणस्थानात उदय नाहीच आहे. अनंतानुबंधी कशा आहे, अप्रत्याख्यानावरून कशा आहे आणि प्रत्याख्यानावर कशा आहे. तर ह्या 12 कशांचा तर काय झालं त्या ठिकाणी सद्वस्ता सर्वघाती स्पर्धकांच्या उदयाचा अभावच आहे त्या ठिकाणी. आणि संज्वलनामध्ये दोन्ही आहेत स्पर्धक, लता दारू पण आहेत आणि दारू रूप पण आहेत. आता हे मग अशी सांगितलं ते तुमचं राहिलं सांगायचं, ज्या वेळेला सम्यक दृष्टी झाला किंवा तिथं प्रायोगिक लब्धीमध्येच हे दोन कॅन्सलच होऊन जातात, त्याला दोनच स्थान राहतात अनुभाग. अस्ति आणि क्षेत्र असतच नाही सम्यक दृष्टीजवळ, फक्त द्विस्थान हेच अनुभाग असतो. कोणता असतो तर लता आणि दारू. परंतु दारू मधला दोन्ही असणार, सर्वघाती आणि देशघाती. म्हणजे दारूचा भूभाग आहे ना, तसं हे आता मुनी म्हणजे सम्यक दृष्टी 6व्या गुणस्थानात आहेत ना, तर त्यांच्या ठिकाणी अस्तिशय नाहीच आहे. हा दारूचा भूभाग आहे, तर ह्या दारूच्या भूभाग रूप सर्वघाती स्पर्धकांचा काय होणार, संज्वलनाच्या पण त्याचा पण उदयाचा अभाव होणार. 12 कशांच्या संज्वलनाच्या ह्याचा सर्वघातीचा उदयाचा अभाव आहे, संज्वलनाच्या पण सर्वघाती स्पर्धकाच्या उदयाचा अभाव आहे. आणि संज्वलनाच्याच ह्या देशघाती स्पर्धक जे आहेत लताचा आणि दारूचा एक भाग त्याचा उदय आहे. आता ह्याचा पण उदय तीव्र आणि मंद दोन प्रकारचा आहे. ज्याला तीव्र उदय येतो त्याला ते प्रमत्त संहित होतात आणि ज्याला मंद उदय असतो त्यावेळेला अप्रमत्त. हे ऑटोमॅटिक 6वा 7वा गुणस्थान मंदिरांचं होत राहते. ज्याला तीव्र उदय आला त्याला 6व्यामध्ये आले, मंद उदय झाले की 7व्यामध्ये गेले. तर अशा प्रकारे हे 6वा 7वा गुणस्थान आहे. मग ते कुठलं 6वा 7वा गुणस्थान कोणता भाव झाला, क्षोभशमी भाव झाला. जे 12 कशाच्या सर्वघाती स्पर्धकांच्या उदयाचा अभाव आहे आणि संज्वलनाच्या पण सर्वघाती स्पर्धकाचा उदयाचा अभाव आहे. नो कशा पण लावायचं, संज्वलन आणि
नवनवकशाच्या सर्वघाती स्पर्धकाच्या उदयाचा अभाव आहे आणि त्याच्या भविष्य काळामध्ये उदयाला येणाऱ्या सर्वघाती स्पर्धकांचं काय आहे? सद्वस्तरू उपशम आहे आणि संजीवलन आणि नवनवकशाच्या देशघाती स्पर्धकांचा उदय आहे. अशी अवस्था ज्याला क्षौक्षमी भाव आहे त्यावेळेला तो कोणता भाव होणार? क्षौक्षमी चारित्र्य म्हणजे का क्षौक्षमी संयम भाव म्हणलं त्याला. 6व्या गुणस्थानामध्ये कोणता आहे तिथं? सामायिक आणि छदोपस्थान. हे संयम परिहार विशुद्धी पण आहे, ते पुढे आता वर्णन करता येईल. तर हा जो उदय आहे तो कसा आहे? बादर संजीवनाचाच उदय. हे बादर संजीवनी स्पर्धक रूपानेच उदय आहे, स्पर्धक रूपानेच उदय चालू आहे. तर हा 9व्या गुणस्थानापर्यंत राहणार, परंतु 6व्यापासून पुढे 7व्यात 8व्यात 9व्यात गेल्यानंतर तो उदय अनंत गुणाहीन अनंत गुणाहीन अनंत गुणाहीन देशघातीचा उदय सुद्धा प्रत्येक समयाला त्याचा उदय अनंत गुणाहीन उदय आहे. त्या अनुभाग जो आहे तो अनंत गुणाहीन उदय आहे. अशा प्रकारे कारण प्रत्येक समयाला अनंत पट विशुद्धी वाढत चाललेली आहे. अनंत पट विशुद्धी वाढत चाललेली आहे. तर कशाचा उदय हीन होत जायला पाहिजे, तरच इथे विशुद्धी वाढत जाणार ना. तर मती ज्ञानावरण कर्म आहे. तर सगळ्या संसारी जीवांना मती ज्ञानावरण कर्माचा क्षोभक्षम असतो, कारण तेवढं ज्ञान सगळ्यांचं प्रकट असतं. तर आपण आता असं मानायचं का की हे जे अस्थि आणि शैल आहे हे संसारी जेवढे जीव आहेत एकेंद्रियांपासून तर 12व्या गुणस्थानावर आहे ना, जेवढे संसारी जीव आहेत त्यांना अस्थि आणि शैल लाईनच सर्वघाती क्षयोक्षम आहे ना. क्षोभक्षम आहे, परंतु ज्याचा क्षोभक्षम नाही त्याच्या आहेच की क्षयोक्षम कुणाला नाही? मती ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम नाही. क्षोभक्षमाचे अनेक भेद आहेत ना. हां, ती हिना जेवढ्या नाही ज्ञानावरण कर्म जे आहे त्याच्यामध्ये जेवढ्या ज्ञानावरण कर्माचा त्याला क्षोभक्षम झाला तेवढ्याच्या त्याला सर्वघाती स्पर्धकांचा उदय नाहीये. परंतु बाकी सर्वघाती स्पर्धकांचा उदय ना, ज्ञान नाही कशाचेच, त्याच्या सर्वघाती स्पर्धकांचा उदय आहे ना. आता मला समजा विमान कसं चालवायचं माहित नाही, तर त्याच्या सर्वघाती स्पर्धकांचा उदय आहे ना. सगळं अतिशय पण उदय आहे. परंतु आता समजा चतुर्थ गुणस्थान पासून अतिशय कॅन्सर होणार. पहिल्या गुणस्थानापासून मिथ्या दृष्टी, तर तिथं 4 असणार. नाही, फक्त मती ज्ञानावरणचा अँगल मती ज्ञानावरच की नाही मती ज्ञानावरच सुद्धा सम्य दृष्टीला सगळ्या घाती कर्मांचा द्विस्थानीयचा अनुभागाचं सत्व आहे. सत्व पण द्विस्थानीयच आहे, उदय पण द्विस्थानीयच आहे आणि बंध पण द्विस्थानीयच आहे. त्याला चतुस्थानीय उदय बंध नाही, सत्व नाहीच. आणि जसं आपण मती ज्ञानावरण करणार त्याची क्षयोक्षमाची व्याख्या काय? काय क्षयोक्षम मती ज्ञानावरण असेल ना, तेच की मती ज्ञानावरणाच्या सर्वघाती स्पर्धकांच्या उदयाचा अभाव झाला. परंतु केवढ्या सर्वघाती स्पर्धकांच्या? सगळ्या होणार नाही. मती ज्ञानावरण जेवढा आहे त्या सगळ्या सर्वघाती स्पर्धकांचा अभाव होणार नाही. जेवढा आता तुम्हाला ज्ञान प्रगट होत आहे तेवढा संबंधित आता तुम्हाला क्षौक्षमाच्या व्याख्या संबंधीचे सर्वघाती स्पर्धक असतील. आता जर ज्ञान झालं म्हटलं तेवढ्याच सर्वघाती स्पर्धकांच्या उदयाचा अभाव, जेवढं ज्ञान उद्घाटित झालेलं तेवढ्या सर्वघाती स्पर्धकांचा उदय आणि आगामी काळामध्ये उदय येणाऱ्या त्यांचा सदवस्था आणि देशघाती स्पर्धकांचा उदय आहे. तर त्याला तेवढं ज्ञान व्यक्त झालं. जसं शुद्ध ज्ञान आहे. तर आता शुद्ध ज्ञान म्हणजे द्वादशांग, एक अक्षर आहे. आपल्याला द्वादशांगाचं ज्ञान नाही, त्यातलं काही आपलं जेवढं ज्ञान नाहीये ते सगळे सर्वघाती स्पर्धकांचा उदय आहे ना. फक्त आता तिथं द्विस्थानी असेल कुणाला, त्रिस्थानी असेल कुणाला, चतुर्थानी असेल. सव्य दृष्टी असेल तर तिथं चतुर्थ गुणस्थानापासून द्विस्थानीयच असणार. मिथ्या दृष्टी असेल तर कुणाला त्रिस्थानी कुणाला चतुस्थानी असेल. एकेंद्रियाला पण म्हणजे पंचेंद्रातून एकेंद्रात गेल्या त्यावेळेला चतुस्थानी असेल, परंतु बंध तो द्विस्थानीच करतो. त्याच्यामध्ये शक्तिहीनता असल्यामुळे तेवढे तीव्र संश्लेष करण्याची शक्ती नाही, म्हणून त्याला बंध चतुस्थानी. सम्यक्त्वामधून आलेला सम्यक्त्वामधून असं नाही, मिथ्यात्वातून पण गेला. एकेंद्रियाला स्थिती पण एक साखरच बांधू शकतो ना. तसं अनुभाग सुद्धा द्विस्थानीच बांधू शकतो, तर चतुस्थानी बांधू शकतो. ते स्वामी कोण आहे ते? ते सगळ्यात ठेवलामध्ये म्हणजे आपल्याला काय बघायचं संयमामध्ये क्षौक्षमिक भाव सांगितला की
आपण व्याख्यानातून शिकतो की संजोरण कशाच्या किंवा 12 कशांच्या सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय आणि त्याचा सर्वसार उच्च आणि त्याच्या देशघाती स्पर्धकांचा म्हणजे संजोरण 9 कशाच्या देशघाती स्पर्धकांचा उदय आहे. त्याला तो क्षावक्षमिक भाव आहे. म्हणून क्षावक्षमिक भावामध्ये काय घेतलं त्या ठिकाणी सराग संयम घेतलं ना, संयम रूप भाव घेतला क्षावक्षमिक भाव. तर म्हणून बादल संजोलनाच्या उदयामध्ये काय सांगताय म्हणजे इथं या देशघाती स्पर्धकांचा उदय आहे ना, हाच बादल संजोलनाचा उदय म्हणून आपण आणि उदयामध्ये संयम भाव होतो असं म्हणतात. तर वास्तविक तिथं फक्त उदयामुळे झालेला काय संयम भाव, या सर्वघाती स्पर्धकांच्या उदयाचा अभाव झाला म्हणून संयम भाव तिथं प्रकट झालेला आहे. परंतु तिथं उपचारानं उदयाला सुद्धा उदय तर उलट त्याच्यामध्ये मल उत्पन्न करणार आहे तो. तिथं 6व्या गुणस्थानाची व्याख्या करताना युगांमध्ये सांगितलं ना की संजोलनाच्या उदयामध्ये होतो. ते उदयामध्ये तुम्ही कसं म्हटला ते तर मल उत्पन्न करणार आहे. तर तिथं तसं उपचाराला म्हटलं जातं. तर बादल संयम 3 बादल संयमचे कोणते घेणार, सामायिक, छेदोपस्थापना आणि पर्याय विशेषण. हे 3 संयम बादल संजोलनाच्या उदयामध्ये होतात. आणि परिहारोपमती दरे आता बादल संजोलनाचा उदय 9व्या गुणस्थानापर्यंत आहे ना. बादल संजोलन कुठपर्यंत आहे, 9व्या गुणस्थानाचं नाव काय, अनिवृत्तीकरण, त्याला बादल संप्राय म्हणतात. तर तिथपर्यंत आहे. मग 3 संयम तिथपर्यंत सिद्ध होतील म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी पुढे सांगितलं परिहारोपमती दरे. परिहार विशुद्धी फक्त प्रमत्त आणि अप्रमत्त या 2 गुणस्थानामध्ये परिहार विशुद्धी संयम असतो. सुहुमुदये सुहुमो संयम गुण होती आणि सूक्ष्म सांप्रायचा उदय 10व्या गुणस्थानामध्ये. आता हे स्पर्धक रूप सगळे अनुभाग आहे ना, त्याचाच अनुभाग पुरुष करून ह्या स्पर्धकाच्या खाली म्हणजे ही जी जगणे शक्ती आहे पूर्व स्पर्धकाची त्याच्यात पण अनंत गुणाहीन शक्ती करून अपूर्व स्पर्धकांची रचना याच्या खाली होते. ह्याच पूर्व स्पर्धक आपले परमाणु घेऊन ह्याच्यापेक्षा पण शक्ती करून ह्याच्यामध्ये अपूर्व स्पर्धक म्हणजे याच्या खाली होते म्हणजे ह्याच्यापेक्षा शक्ती कमी होते आणि त्याच्यापेक्षा पण खाली पृष्ठीची रचना होती. ज्या अपूर्व स्पर्धकामध्ये जेवढी शक्ती आहे त्याच्यापेक्षा अनंत पट शक्ती कमी होऊन पुन्हा त्याच्या खाली पृष्ठीची रचना होती 9व्या गुणस्थानामध्ये. त्याच्या खाली म्हणजे कमी अनुभव घ्यायचा त्याच्यासाठी खाली त्याच्यापेक्षा जास्त अनुभव तर नाहीच, अनंतपट कमी अनुभव आणि त्याचा उदय 10व्या गुणस्थानात येतो. ह्याचा उदय येत नाही कुणाचा. हे सगळे आता पूर्ण पृष्ठीरूप परिणमित होतात 9व्या गुणस्थानामध्येच आणि त्या लोभाचाच पुन्हा ते पण आणि त्या सूक्ष्म लोभाचा उदय 10व्या गुणस्थानामध्ये येतो. लता रूप नाही त्याच्यापेक्षा पण खाली गेला अनुभाग. लताचा तर अनुभाग अनंत पट यायचो, त्या लताच्या अनुभागापेक्षा पण अनंत पट कमी अनुभाग अपूर्व स्पर्धकाचा होतो, त्याच्यापेक्षा अनंत पट कमी बादल पृष्ठीचा होतो, त्याच्यापेक्षा अनंत पट कमी सूक्ष्म पृष्ठीचा होतो. म्हणजे एवढा पुरुष अनुभाग होतो त्या ठिकाणी. कशाच्या द्वारे होतो हा सगळा, ध्यानाच्या द्वारे. ते मुली ध्यानामध्ये लीन आहेत. 1 मिनिटामध्ये सगळं काम होते, मिनिट पण जास्त लागत नाही तिथं. तर पट ते सांगले ना सगळं गवत असेल आणि एक काळी लागली की सगळं जळून भस्म होते. तसे या शुक्ल ध्यान रूपी अग्नीमध्ये हे सगळे कर्मरूपी इंधन भस्मीभूत होऊन जातात सगळे. म्हणजे हे सगळंच कॅन्सर होते, त्याच्यापेक्षा पण ते कमी अनुभव होऊन ते परिणमित होतात परमाणू आणि अत्यंत सूक्ष्म एवढा पुरुष राहिलेला असतो अनुभव. सगळं लब्धीसार असं आहे आरशासारखं. त्याच्यामध्ये एक सगळंच एक समयाचं गणित सांगितलेलं आहे. कसं प्रत्येक समयाला त्याच्यामध्ये बदल होत जातो. किती अनुभव पुरुष होतो, किती त्याच्यामध्ये आकर्षण उत्कर्षण स्थिती कांडव्यात अनुभव कांडव्यात अनुभव अपवर्तन सगळे होते आणि त्याचं वर्णन असतं. तर काय झालं मग सूक्ष्म सांप्रायचा उदय कुठं आहे 10व्या गुणस्थानामध्ये. तिथे सूक्ष्म सांप्राय संयम आहे. सूम संयम गुण होते, सूक्ष्माचा संयम गुण त्या ठिकाणी होतो. आता पुढं
यथाकार संयमाचं सांगतात. 4 सांगितले ते ना कारण बादल संयमाचा उदय, सूक्ष्माचा उदय, उपशम आणि क्षेत्र. यथाकार संयमामध्ये उपशम आणि क्षेत्र कारण आहे ते सांगतात. 468 जाता एक वाचूया. जह खाद संयमो पुण, जह खाद संयमो पुण, वसमदो बोधि मोहनीयस्य, वसमदो बोधि मोहनीयस्य, खयदो व्यसो नियमा, खयदो व्यसो नियमा, बोधित्ति जिनेहि निर्दिष्टम्, बोधित्ति जिनेहि निर्दिष्टम्. जय खाद संयमो पुन, उपशमदो बोधि मोहनीयस्य, खयदो व्यसो नियमा, बोधित्ति जिनेहि निर्दिष्टम्. वास्तविक 8व्या 9व्या 10व्या गुणस्थानाला पण औषमिक भाव आणि त्याच्यात शाईक भाव म्हटलेले आहे, परंतु तिथं उपचारानं म्हटलेलं आहे. वास्तविक शोषमच आहे, कारण का उपशम पूर्ण झालेला नाहीये आणि हे पण पूर्ण झालेलं नाहीये. आणि 9व्या गुणस्थानामध्ये काही अंशाला आपण तिथं औषमिक भाव म्हणू शकतो. म्हणजे क्रोधाचा उपशम झाला, मग तिथं औषमिक क्रोध झाला, मग मानाचा उपशम झाला, औक्षमिक मान झाला. 2च भेद आहेत औक्षमिक भावाचे आणि शाईक भावाचे. 9च आहेत असे नाही. दौरामध्ये वाचलं असेल 4व्या पुस्तकामध्ये. एक क्रोधाचा क्षय झाला तो क्षीण क्रोध, मग मानाचा क्षय झाला की क्षीण मान, असं एवढे शाईक भाव उत्पन्न होतात तिथं. शौक्षमिक भावाचे पण अनेक भेद केले. 12 अंग 14 पूर्व यांच्या शौक्षमाच्या अपेक्षा तेवढे शौक्षमिक भावाचे वेगवेगळे भेद केले आणि ह्याचे पण शाईक भावाचे पण असे अनेक भेद केले. आणि औक्षमिक भावाचे पण औक्षमिक क्रोध, औक्षमिक मान, औक्षमिक माया, औक्षमिक भेद नाही आणि अभेद नाही. हा म्हणजे तिथे त्या क्रोधाचा तो उपशम झाला ना, तर तो एक वेगळा काळासाठी तो क्षीण क्रोध आहे. पण अजून बाकी कशा आहे म्हणून काय सांगितलं, पूर्णतः उपशम आणि क्षयाच्या अपेक्षेने तर सांगतात की मोहनीयच्या उपशमामुळे कोणता भाव होतो, यथाकार संयम. 11व्या गुणस्थानामध्ये पूर्ण मोहनीय उपशमित झाला, तर कोणत्याच मोहनीयचा उदय नाही. 9व्या गुणस्थानामध्ये क्रोध, मान, माया लोभ 4 आहे. 10व्यामध्ये फक्त सूक्ष्म लोभ आहे आणि 11व्या गुणस्थानामध्ये मोहनीयच्या एका पण प्रकृतीचा उदय नाही, परंतु सत्ता आहे. कारण त्यांनी काय केलंय, फक्त उपशम केलेला आहे, म्हणजे त्याला दाबलेलं आहे, फक्त त्याचा अभाव केला नाही, क्षय केलेला नाही. हे जे सत्तेमध्ये असतात ना, हे सगळा नाश करत नाहीत. जे औषमिक उपशम श्रेणी चढणार आहे तिथं मध्ये फक्त अंतरायन करून तेवढ्याच परमाणूंचा तेवढ्याच निषेकांचा अभाव केलेला असतो. आणि वर द्वितीय स्थितीमध्ये असणारे सगळे तिथं तसेच अवस्था असतात. मग पुन्हा ज्याला खाली येतात श्रेणीतून त्याला पुन्हा त्यांचा उदय येतं. आणि जे शपक श्रेणी चढत जाणार हे कांड सगळं नष्ट करणार, सगळं क्षय करणार, त्याची सत्ताच नष्ट करणार. आणि इथं सत्तेमध्ये तसेच असतात, फक्त उद्याचा त्या ठिकाणी अभाव होतो. म्हणून काय सांगितलं, मोहनीयच्या उपशमामुळे 11व्या गुणस्थानामध्ये यथाकार संयम होतो आणि मोहनीयच्या क्षयामुळे 12व्या गुणस्थानामध्ये 12, 13, 14 त्यामध्ये काय मोहनीयचा क्षय आहे, त्या क्षयामुळे त्या ठिकाणी यथाकार संयम होतो. सो नियमा बोधित्ति जिनेहि निद्यितम. त्या ठिकाणी नियमानं यथाकार संयम होतो असं जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं आहे. कारण हे सगळे विषय कुणाचे, आमचा नाहीच आहे. हे सगळे जिनेंद्र भगवंतांनी सांगितलं, त्यांच्या दिवाणमध्ये घेतलं, सगळ्या आचार्यांनी लिहून ठेवलं, त्यामुळे आम्हाला कळतंय. म्हणून सगळ्या ठिकाणी आचार्य सांगतात जिनेहि निद्यितम. आम्हाला माहित नाही, परंतु जिनेंद्र भगवंतांनी असं सांगितलेलं आहे, ते तुम्ही श्रद्धा ठेवा. आता संयम भावाचं सांगितलं. 5 प्रकारचा संयम कोणत्या कोणत्या कर्माच्या उदयामध्ये होतो हे आणि उपशम आणि क्षयाने होतो हे सांगितलं. आता पुढं संयम मार्गणेमध्ये काय करूया, उद्या घेऊ आपण पुढचं संयम मार्गणे. संयम आणि असंयम हे भेद सांगितले. अजून 5 संयमाची व्याख्या येणार आहेत आपल्याला. अजून 5 संयमाची व्याख्या सांगितली. सामायिक चतुर्थ स्थापना, याला कशाला म्हणायचं ते व्याख्या करून.
जाना जाना हा मी जीव आहे. संयम असंयम ह्या विकल्पाने रहित आम्ही अनादि अनंत एक अखंड ज्ञानादि अनंत गुणांचा पिंड आहे. आम्ही स्वयं संयम सहज संयम स्वरूप आहे. शवशमाने होणारा संयम भाव हा माझा स्वभाव नाही. औक्षमिक शावशमिक औदैक भावापासून भिन्न हा मी परम पारिणामिक जीवत्व भावरूप आहे. आपल्या ध्रुव स्वभावाला जाणं, ध्रुव शुद्ध बुद्ध ध्रुव स्वभावी निज आत्म्याची श्रद्धा हे सम्यक दर्शन आहे. त्या सम्यक दर्शनाच्या प्राप्तीसाठी स्वचा निर्णय करा. मी कोण आहे हे ओळखा स्वतःला. हा मी केवळ पर्याय मात्र नाही. आम्ही अनादि अनंत एक ध्रुव आहे. एकत्व स्वरूप आहे. संकोतीर्ण न्यायक स्वरूपी आहे. माझ्या संपूर्ण प्रदेशामध्ये ज्ञान व आनंद भरलेला आहे. ज्ञान व आनंदाचा मी अखंड स्रोत आहे. ज्ञानानंद स्वरूप चैतन्य चिंतामणि स्वरूप अचिंत्य शक्ति स्वरूप शुद्ध एको